तर या सुनावणी दरम्यान करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी काय युक्तिवाद केलेला आहे तो देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। करुणा मुंडेंच्या वकिलांचा युक्तिवाद पाहूयात। धनंजय मुंडे आणि करुणा मुंडेंचं 1998 मध्ये लग्न झालं। धनंजय आणि करुणा यांना लग्नानंतर 2 अपत्य आहेत। धनंजय आणि करुणा यांच्या लग्नाचे पुरावे आमच्याकडे आहेत असं करुणा मुंडेंचे वकील म्हणतात। धनंजय आणि करुणा यांच्या लग्नाचे पुरावे सादर करण्यासाठी वेळ द्या। लग्नाचे पुरावे देण्यासाठी कोर्टाकडून 5 एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली। तर धनंजय मुंडेंच्या वकिलांचे युक्तिवाद आपण पाहूयात। करुणा यांच्यासोबत अधिकृतपणे लग्नच झालं नाही। करुणा यांच्याकडनं झालेल्या दोन्ही मुलांना स्वीकारलेलं आहे असं धनंजय मुंडेंचे वकील म्हणतात। तर दोन्ही मुलांना स्वीकारलं पण त्यांच्या आईशी लग्न केलं नाही। करुणा यांच्यासोबत काही काळ घालवला याचा अर्थ त्या पत्नी नाही। करुणासोबत राहत होतो पण पती पत्नीचं नातं नव्हतं असं या धनंजय मुंडेंच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। पहिलं लग्न झालं असल्यानं दुसरं लग्न केलं नाही। करुणा यांच्यासोबतचे संबंध परस्पर संमतीने होते। करुणा यांचं वार्षिक उत्पन्न 15 लाखांहून अधिक, आयकर देखील भरतात। करुणा या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।